उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी पहाटे बलात्काराच्या एका आरोपीचा एन्काउंटर केला। आरोपीचा यामध्ये जागीच मृत्यू झाला। त्याची ओळख दीपक वर्मा अशी झाली आहे। दीपक वर्मावर 2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप आहे। मुलीची प्रकृती गंभीर आहे। मुलीवर बलात्कार झाल्याच्या 20 तासांच्या आतच पोलिसांनी आरोपीला ठार मारले। बलात्काराचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। गुरुवारी रात्री मुलगी मेट्रो स्टेशन खाली आपल्या आईवडिलांसोबत झोपली होती। त्याच वेळी आरोपीने तिला उचलून नेऊन तिच्यावरती बलात्कार केला। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पांढऱ्या रंगाच्या स्कूटरवरून आरोपी दिनेश वर्मा आल्याचे समोर आले। पोलिसांनी त्याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते। शुक्रवारी पहाटे पोलिसांना समजले की दीपक आलमबाग परिसरात आहे। पोलिसांनी त्याला घेरले आणि अटक करण्याचा प्रयत्न केला, पण दीपकने ऐकले नाही। त्यामुळे एन्काउंटरची वेळ आली। दीपक रेल्वेला पाणी पुरवठा करण्याचे काम करायचा। तो लाइटिंगचे कामही करायचा। डीसीपी सेंट्रल लखनऊ आशिष श्रीवास्तव म्हणाले, 5 जून रोजी सकाळी 10 वाजता आलमबाग पोलीस ठाण्याला 2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळाली। मुलगी चंदननगर मेट्रो स्टेशन खाली आपल्या आईवडिलांसोबत झोपली होती। तत्काळ गुन्हा दाखल करून 5 पथके तयार करण्यात आली। जेव्हा आम्ही मेट्रो स्टेशनवरील कॅमेऱ्यांचे फुटेज पाहिले तेव्हा पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिवा स्कूटी दिसली, ज्याचा नंबर वाचल्यानंतर स्कूटी दीपक वर्माची असल्याचे समोर आले। ते म्हणाले, आमच्याकडे असलेल्या फुटेजवरून आरोपीची ओळख पटली। तत्काळ 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले। गुप्तहेर यंत्रणा सक्रिय करण्यात आली। 20 तासांच्या आतच 6 जूनच्या रात्री आलमबाग पोलीस ठाण्याच्या पथकाची आरोपीसोबत चकमक झाली। प्रत्युत्तरादाखल गोळीबारात आरोपीला गोळी लागली। आरोपीकडून घटनेत वापरलेली स्कूटी, 1 तमंचा, जिवंत काडतुसे आणि काही रिकामे काडतुसे जप्त करण्यात आले आहेत। चकमकीत आलमबागच्या SHOच्या बुलेट प्रूफ जॅकेटवर गोळी लागली आहे। त्यांच्या गाडीवरही गोळीबार करण्यात आला आहे।